सर विद्यार्थी मित्रांना नमस्कार. तर काल आपण जो आपला स्कॉलरशिपचा विषय दुसरा म्हणजे पेपर 2 आहे त्याचा बुद्धिमत्ता चाचणी त्यामधील गुट प्रश्न याच्यातील उपघटक दिनदर्शिका हा आपण सुरू केला होता. कालच्या तासिकेपासून आपण तो सुरू केला होता. तर आजच्या तासिकेला आपण पुन्हा त्याची एक छोटीशी उजळणी म्हणून काही माहिती पाहणार आहोत आणि कालप्रमाणे सरावासाठी आणखीन काही प्रश्न सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करू. आता या दिनदर्शिकेसाठी महत्वाचे काही प्रश्नांचे स्वरूप असतात की कशा कशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कोणते प्रश्न येऊ शकतात, येण्याची शक्यता आहे किंवा त्याचप्रमाणे ते प्रश्न येतात. तर बघा, महत्वाचे प्रश्नाचे स्वरूप. प्रश्नामध्ये पासून पर्यंत असा शब्द प्रयोग केला असल्यास आल्यास सुरुवातीच्या दिवसापासून ते दिलेल्या शेवटच्या दिनांकापर्यंत दिवसाची गणना करा. उदाहरण, दर्शन 5 मे पासून 15 मे पर्यंत गावी होता, तर तो एकूण किती दिवस गावी होता? येथे 5 मेचा दिवस गणनेत धरावा व शेवटचा 15 मेचा दिवस धरावा. 5 मे पासून 15 पर्यंत एकूण 11 दिवस गावी होता. आता एकतर आपण हे जे दिवस आहेत 5 मे पासून 15 मे पर्यंत, तर हे दिवस आपण एकतर ईसीटी बोर्डावरती मोजू शकतो किंवा आणखी म्हणजे 15 ते 5 मध्ये किती दिवस पडतात, तर 15 ते 5 मध्ये 10 दिवस पडतात आणि त्याचा एक दिवस, कारण का आपल्याला सुरुवातीचाही करायचा आहे म्हणून त्यामध्ये जर एक दिवस टाकला तर ते म्हणजे 11 दिवस असं त्याचं आहे. दिनदर्शिकेतील प्रश्न अचूक सोडविण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिला मुद्दा आहे दिवस टू दिवस गणना करताना. पहा इथे दिवस टू दिवस गणना करताना पहिला दिवस गणनेत धरू नये. उर्वरित एकूण दिवस भागिले 7 करा. बाकी येईल तेवढे दिवस वाढ पुढे मोजा. काल आपण अशी उदाहरणे पाहिली होती. जेव्हा दिवस टू दिवस गणना करायची असते तेव्हा एकूण दिवस भागिले 7 करावे लागतात. इथे एक उदाहरण दिलेले आहे. 8 ऑक्टोबर रोजी सोमवार असेल तर 26 ऑक्टोबर रोजी कोणता वार येईल, तर एकूण दिवस भागिले 7. आता एकूण दिवस कसे काढणार त्याचे, तर 26 वजा 8 म्हणजे एकूण 18 दिवस आणि 18 भागिले 7 म्हणजे इथे 18 भागिले 7 बाकी 4 येतात. वार 4 दिवसांनी पुढे मोजायचे. त्यानंतर इथे बघा, 8 ऑक्टोबर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे 26 ऑक्टोबरला शुक्रवार येईल. दुसरा मुद्दा, महिना टू महिना गणना करताना येथे दिलेला पहिला दिवस गणनेत धरू नका. उर्वरित सर्व महिन्यातील दिवस भागिले 7 करा. बाकी येईल तेवढे दिवस वाढ पुढे मागे मोजा. आपल्याला प्रश्नामध्ये कधी कधी पाठीमागची तारीखही किंवा पाठीमागचा दिलेल्या तारखेच्या पाठीमागचा वारही विचारला जातो. तेव्हा प्रश्नामध्ये जसं विचारलंय ती पुढची तारीख विचारली असेल तर पुढचे वार पुढे मोजावे लागतात आणि पाठीमागची तारीख विचारली असेल तर वार मागे मोजावे लागतात. त्याच एका इथे उदाहरण पाहूया. किंवा हा टप्पा लक्षात ठेवायचा आहे. 28 दिवसांचा असेल तर वार पुढे जात पाहिजे. 29 दिवसाचा महिना असेल तर वार 1 दिवस पुढे जातो. 30चा 2 दिवस, 31 चे 3 दिवस. उदाहरण, 7 एप्रिलला गुरुवार आहे तर 15 ऑगस्टचा वार कोणता, असा प्रश्न आहे. आता एकूण दिवस त्याच्या आधी काय करावे लागणार आहेत, आपल्याला काढावे लागेल. इथे बघितलं तर 7 एप्रिलची माहिती आहे की आपल्याला 7 एप्रिलला वार गुरुवार आहे आणि 15 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यातली तारीख आपल्याला विचारलेली आहे. तर त्याचे एकूण दिवस काढावे लागतात.
ते दिवस आता एकूण दिवस कसे काढणार? एप्रिलची 7 तारीख दिलेली आहे. एप्रिल हा 30 महिन्यांचा असतो, म्हणून 30 वजा 7 म्हणजे एप्रिलचे 23 दिवस घेतात. इथे 7 एप्रिल पहिला दिवस गणनेत घेतलेला नाही. मेचे 31 दिवस, जूनचे 30 दिवस, जुलैचे 31, ऑगस्टचे 15 आणि मग यांची पूर्ण बेरीज केली, या दिवसांची बेरीज केली तर उत्तर येतं आपल्याला 130. हे एकूण दिवस 130 भागिले 7. आपण जर 130 भागिले 7 केलं तर उत्तर येणार आहे 4. म्हणजे 4 बाकी राहतील. म्हणजे वाढ आपल्याला 4 दिवस पुढे मोजायला लागणार आहे. बाकी 4 आली म्हणून वाढ 4 दिवसांनी पुढे मोजायचा. तुम्ही हे जी महत्वाचे मुद्दे आहेत ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. पुढचं आता आपला हा तिसरा मुद्दा. वर्ष टू वर्ष गणना करताना सुरुवातीच्या वर्षाचा दिवस गणनेत धरू नये. मात्र जर सुरुवातीचे वर्ष लीप वर्ष असेल तर फक्त एक दिवस गणनेत धरावा. पुढील लीप वर्षाचे 2 दिवस धरावेत. त्यांनी याच्यामध्ये काय सांगितलंय? वर्ष टू वर्ष गणना करताना म्हणजे एखाद्या वर्षाची तारीख दिली आणि त्यानंतर पुढच्या वर्षांची पुढची तारीख आपल्याला लक्षात वेगळी आहे, तेव्हा सुरुवातीचा वर्षाचा दिवस गणनेत धरू नये. मात्र जर सुरुवातीचे वर्ष लीप असेल तर फक्त एक दिवस गणनेत धरावा आणि पुढील लीप वर्षाचे 2 दिवस धरावे. किंवा हे सूत्रही वापरू शकता. तुम्ही हे सूत्र तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. सूत्र बरोबर एकूण वर्षाचे दिवस प्लस लीप वर्षाचे दिवस भागिले 7. बाकी येईल तेवढे दिवस वाढ पुढे मोजा. आता हे पहा, लीप वर्षाचे दिवस धरताना फेब्रुवारी महिना जर गणनेत येत असेल तरच 2 दिवस धरावे. उदाहरण हे काल आपण असंच हे उदाहरण पाहिलं होतं, पण इथे आज तुम्हाला पूर्ण सविस्तर हे याच्या तक्त्यामध्ये मांडून इथे दाखवलेलं आहे. तर हे पहा, इथे उदाहरण 1 जानेवारी 2000 रोजी शनिवार असेल. 1 जानेवारी 2000 रोजी शनिवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार येईल? आता इथे जी गणना आहे ती वर्ष टू वर्ष गणना आहे. तर 1 जानेवारी, आता हे जे 2000 आहे ते लीप वर्ष आहे आणि हे सुरुवातीला असल्यामुळे याचा आपण लीप वर्ष मात्र 1 दिवस धरावा. सुरुवातीला आले ना म्हणून त्याचा 1 दिवस. पुढे 2001 साधारण वर्ष, त्याचप्रमाणे इथे पूर्ण 2008 पर्यंत वर्ष मांडलेली आहे. त्याच्यामध्ये 2004 हे एक लीप वर्ष आहे आणि 2008 पण एक लीप वर्ष आहे. 2004 चे लीप वर्षात 2 दिवस धरलेले आहेत, पण मात्र 2008 मध्ये लीप वर्षाचे फक्त एकच दिवस धरलेले आहे. कारण तो शेवट याच्यामध्ये ही जी तारीख आहे ती 1 जानेवारी 2008 पर्यंतची गणना आहे. त्याच्यामध्ये फेब्रुवारी हा महिना येत नाही, त्यामुळे त्याचाही 1 दिवसच धरलेला आहे. आणि तिथे सुरुवातीचा असल्या कारणाने त्याला लीप वर्षात 1 दिवस धरला आणि इथे त्यातल्या लीप वर्षाचे 2 दिवस धरण्यात आलेले आहेत. त्याची गणना झालेली आहे. मग यांची बेरीज करून पूर्ण याची बेरीज करून बाकी 3 म्हणून वार 3 दिवसांनी पुढे मोजायचा. याची जर आपण बेरीज केली तर किती येणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 ला जर 7 नी भाग दिला 10 ला जर 7 नी भाग दिला तर बाकी आपले 3 शिल्लक राहणार आहे. मग जेवढे बाकी राहते तेवढेच दिवस किंवा वार पुढे मोजायचे आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार
म्हणजे 1 जानेवारी 2008 रोजी मंगळवार येणार आहे. बघा, या उदाहरणाचं इथे पूर्णपणे त्यांनी विश्लेषण मांडलेलं आहे. जे मी आता तुम्हाला सांगितलं तेच विश्लेषण इथे त्यांनी मांडलेलं आहे. थोडक्यात पहा बरं, थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे हे महत्वाचं आहे की आपल्याला वार, तारखा किंवा ते वर्ष, रोजची तारीख काढण्यासाठी आपल्याला ते थोडक्यात ही माहिती पण गरजेची आहे. कोणत्याही दिवसाचा, महिन्यातील, वर्षातील वार काढताना पुढील गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. प्रथम 20 वर्ष आहे की नाही हे पाहायचं. दिलेलं वर्ष 20 आहे की नाही हे आपल्याला तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर दिवस टू दिवस गणना करताना पहिला दिवस गणनेत मोजू नका, उर्वरित दिवस भागिले 7, बाकी येईल तेवढे दिवस वार पुढे मागे मोजायचे. महिना टू महिना गणना करताना महिन्यातील पुढील किंवा मागील दिनांकाचा वार काढताना एकूण दिवस भागिले 7, बाकी येईल तेवढे दिवस वार पुढे मागे मोज. इथेही महिना टू महिना गणना करताना येथेही सुरुवातीच्या महिन्यातील पहिला दिवस गणनेत घेऊ नका. आता काय आहे, वर्ष टू वर्ष गणना करताना एकूण वर्ष प्लस 20 वर्षांचे दिवस, एकूण दिवस भागिले 7, बाकी येईल तेवढे दिवस वार पुढे मागे मोजा. येथेही सुरुवातीच्या वर्षाचा दिवस गणनेत घेऊ नका. जर सुरुवातीचे वर्ष लीप असेल तर लीप वर्षाचा एक दिवस गणनेत धरा. त्यानंतर हे दिनविशेष लक्षात ठेवायचे आहेत. काल आपण तक्ता पाहिला होता, त्या तक्त्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या तारखांचे दिनविशेष आहेत. प्रत्येक तारखेला जो एक ठरवलेला दिनविशेष आहे तर तो तक्ता आपल्याला इथे पाठ करायचा आहे. तो तक्ता आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा शब्द काल जसं सांगितला होता, ए जून सर्व म्हणजे एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे 30 दिवसाचे महिने लक्षात ठेवायचे. उरलेले राहिलेले शिल्लक महिने हे 31 दिवसाचे आहेत आणि फेब्रुवारी हा महिना 28 किंवा 29 दिवसांचा असतो. तर या सर्व बाबी ज्या आहेत याच्यामध्ये, या थोडक्यात माहितीतल्या या सर्व आपण लक्षात ठेवायच्या आहेत, जेणेकरून प्रश्न सोडवताना आपल्याला जास्त अडचण येणार नाही. तर आता आपण काल जशा काही प्रश्नांचा सराव केला होता, आजही आपण अशा काही प्रश्नांचा सराव करू, जेणेकरून अजून सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर होतील. पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणती तारीख योग्य आहे? अचूक असलेले 2 पर्याय निवडा. तर आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला, त्याच्यातून 2 पर्याय निवडायचे आहेत. तर कोणती तारीख योग्य आहे म्हणजे कोणती दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोणत्या 2 तारखा आपल्या बरोबर आहेत? आता इथे पहा, इथे आहे 30 एप्रिल 2008. तर एप्रिलचा महिना आहे, तर एप्रिलचा महिना हा 30 दिवसांचा असतो, म्हणजे ही तारीख बरोबर आहे. 30 एप्रिल 2008 ही तारीख आपली बरोबर आहे. आता पुढची 31 ऑक्टोबर 2013. 31 ऑक्टोबर 2013. तर 31 ऑक्टोबर 2013. तर ह्या तारखेमध्ये काय फॉल्ट आहे का पहा बरं. लक्षात येतं की याच्याकडे काय फॉल्ट आहे का? ऑक्टोबर महिना. ऑक्टोबर महिना जो आहे तो किती दिवसांचा असतो? तोही 31 दिवसांचा असतो, म्हणजे ही तारीख आपली इथे बरोबर आहे. आता तिसरा पर्याय.
तिसऱ्या पर्यायामध्ये 29 फेब्रुवारी 2006 असा आहे. आता पहा 29 फेब्रुवारी ही तारीख फक्त लीप वर्षाला असते. लीप वर्षात असते. 19 फेब्रुवारी तारीख ही लीप वर्षात असते. तर हे आपलं 2006 मध्ये लीप वर्ष आलं का? तर नाही. 2006 आपलं लीप वर्ष नाही. त्यामुळे ही तारीख चुकीची ठरते. तसंच चौथा पर्यायामध्ये 31 नोव्हेंबर 2005 आहे. तर 31 नोव्हेंबर, आता मगाशी आपण तो शब्द पाहिला होता ना, 1 दिवसानो, एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर, तो 30 दिवसाचा असतो. तर नोव्हेंबर महिना आहे पण तारीख 31 दिलेली आहे. तर ही तारीख, कारण का नोव्हेंबर मध्ये 31 तारीख येत नाही, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा ठरतो. तर त्याप्रमाणे ते दोन पर्याय चुकीचे ठरलेले आहेत आणि पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे त्याची योग्य अचूक असलेले उत्तर आहेत. मग आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. इथे पहा, 2018 या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस होते? तर आता आपल्याला हे पाहिजे, 2018 या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस होते? 2018 हे आपलं लीप वर्ष आहे का? तर त्याला आपण काय करावं लागणार आहे? त्याला 4 ने भाग द्यावा लागणार आहे. 2018 ला आपण 4 ने भाग द्यायचा आहे. पहा, 2018 ला 4 ने विशेष भाग जात नाही, इथं बाकी शिल्लक 2 जाते. म्हणजे हे आपलं लीप वर्ष नाही, ते आपलं साधारण वर्ष आहे. 2018 हे आपलं साधारण वर्ष आहे. तर साधारण वर्षात 28 फेब्रुवारीच्या महिन्यात साधारण वर्षात 28 दिवस असतात. आता तुम्ही जर पाहिलं तर 2018 तर याला भाग 4 ने भागही देऊ शकतो किंवा त्याला 4 ची कसोटीही वापरू शकतो. 2018 ही जी संख्या आहे त्याला 4 ची कसोटीही वापरतात. 4 ची कसोटी भाग 4 ने भाग द्यायचा म्हणजे 4 ची कसोटी आपण वापरू शकतो. 4 ची कसोटी काय सांगते की शेवटचे दशक आणि एकक या स्थानांची संख्या मिळून जर त्यांची बेरीज होऊन जर 4 ने भाग जात असेल म्हणजे त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. तर इथे भाग हा जात नाही. म्हणजे 2018 हे आपलं लीप वर्ष नाही, साधारण वर्ष आहे. त्यामुळे फेब्रुवारी मध्ये तिथे फक्त 28 दिवस असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पहा मग आता पुढचा प्रश्न. 2012 या वर्षी हुतात्मा दिन मंगळवारी असेल तर त्या वर्षी कोणता वार 53 वेळा आला होता? अचूक असलेले 2 पर्याय निवडा. आता इथे पहा, इथे काय विचारले? कोणता वार 53 वेळा आला होता आणि वरून तिथे असं पण आहे कंसात की अचूक असलेले 2 पर्याय निवडा. म्हणजे या दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोणते तरी 2 वार इथे 53 वेळा येणार आहेत. काल आपण माहिती पाहिली होती, त्या माहितीनुसार लीप वर्षात 1 आणि 2 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो. तर म्हणजे 2012 हे आपलं इथे लीप वर्ष आहे. आता पहा बरं, इथे 2012 मध्ये हुतात्मा दिन मंगळवारी असेल तर आता हुतात्मा दिन कोणत्या दिवशी असतो? तर हुतात्मा दिन 30 जानेवारीला असतो.
हुतात्मा दिन 30 जानेवारीला असतो. म्हणजे 30 जानेवारीचा वार हा मंगळवार आहे. तर आपल्याला 1 आणि 2 जानेवारीचा वार शोधावा लागणार आहे. कारण का 1 वर्षात 1 आणि 2 जानेवारीचा वार हा 53 वेळा येणार आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा? तर आपल्याला 1 तारखेचा 1 जानेवारीचा वार काढावा लागणार. तर त्यासाठी 30 वजा 1 केले तर उरतात 29 दिवस. आता 29 ला जर 60 ने भाग दिला तर उरतात 1. म्हणजे वार हा 1 दिवस पुढे पोहोचायचा आहे. 30 जानेवारीचा वार मंगळवार आहे. 1 दिवस पुढे पोहोचला की त्याचा वार बुधवार असणार आहे. 1 जानेवारीचा वार हा बुधवार असणार आहे आणि 2 जानेवारीचा वार हा आपला गुरुवार असणार आहे. हा जो प्रश्न आहे त्याला आपण आता अजून एका प्रकारे सोडवू शकतो. हा दिनदर्शिका हा आपल्या बुद्धिमत्ते चाचणीमध्ये विषय आहे, हा घटक आहे त्यामध्ये. तर याचा आपण एका दुसऱ्या प्रकारे सुद्धा उत्तर त्याचं काढू शकतो. इथे पहा, हुतात्मा दिन 30 जानेवारीला आहे आणि जानेवारी महिना हा जो आपला जानेवारी महिना आहे त्यात 31 दिवस असतात. मग 30 जानेवारी मंगळवार आहे तर 31 जानेवारी आमचा आपला बुधवार येणार आहे. आणि 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. त्यामुळे आपल्याला 1 आणि 2 जानेवारीचा वार आपण सहज काढू शकतो. इथे 1च्या पुढे 7 मिळवले तर 8 येतो. 8च्या पुढे 7 मिळवले की 15, इथे 22 आणि इथे 29. तसं तिथे 9, 16, 23 आणि 30. त्याचप्रमाणे इथे 10, 17, 24 आणि 31. तर पहा 31 जानेवारी बुधवार आहे. तर 31 जानेवारी आपला जो वार बुधवार आहे तोच वार 3 तारखेला असणार आहे. या रांगेतले सर्व तारखांना तोच वार असणार आहे. तर तिथे बुधवार असणार आहे तर 2 जानेवारीला मंगळवार असणार आणि 1 जानेवारीला आपला सोमवार असणार आहे. त्यामुळे या प्रकारे हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो आणि या प्रकारे तो प्रश्न सोडवला तरी उत्तर आपलं तेच आहे. पुढचा प्रश्न, 2016 सालच्या आंतरराष्ट्रीय महिला दिन मंगळवार होता. पुढील पैकी कोणत्या तारखेस याच वर्षी मंगळवार असेल? अचूक असलेले 2 पर्याय निवडा. प्रश्न पहा काय विचारलाय. 2016 सालच्या आंतरराष्ट्रीय महिला दिन मंगळवार होता. आता आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि हे जे साल आहे 2016, तर हे आपलं लीप वर्ष आहे. तर यामध्ये महिला दिन जो आहे तर तो आपला कधी असतो? 8 मार्चला असतो. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या तारखेस याच वर्षी मंगळवार असेल? अचूक असलेले 2 पर्याय मिळू. आता इथे 8 मार्चच्या पुढे, तर इथे पर्यायामध्ये आपल्याला 2 ठिकाणी एप्रिल असं दिलेलं आहे आणि 2 ठिकाणी फेब्रुवारी ही तारीख दिलेली आहे. आता मार्च महिन्यामध्ये 8 मार्च आहे, मार्चचा महिना आहे, त्यामुळे आपण आधी पुढच्या महिन्याचं पाहूया, नंतर पाठीमागून तारीख तारखेला मंगळवार येतो की ते पाहायचं. कोणत्या तारखेला मंगळवार येणार. आता 8 मार्च मध्ये जर आपण 7 दिवस मिळवले तर कोणती तारीख येणार आहे? 8 अधिक 7 म्हणजे 15 तारीख आहे. 15 मार्च येणार आहे. 15 मार्च मध्ये पुन्हा 7 मिळवले तर 22 मार्च येणार आहे. तारीख येणार 22 मध्ये पुन्हा 7 मिळवले तर 29 मार्च ही तारीख येणार. आता 29 मार्चच्या पुढे 7 दिवस जर मोजले तर आपल्याला 5 एप्रिल ही तारीख येणार आहे.
29 मार्चच्या पुढे 7 दिवस जर म्हटले तर 5 एप्रिल ही तारीख येणार आहे. तर पहा पर्यायामध्ये 4 एप्रिल आहे, 5 नाही, त्यामुळे हा पर्याय तर नाही. आता 5 एप्रिलच्या पुढे, 5च्या पुढे जर आपण पुन्हा 7 दिवस टाकले तर 12 एप्रिल अशी तारीख येते. 12 मध्ये पुन्हा 7 मिळाले तर 19 एप्रिल ही तारीख येते. तर याप्रमाणे आपल्याला 19 एप्रिल हा एक पर्याय आहे ज्याला 12ला मंगळवार असणार आहे. तसंच हा झाला एप्रिलचा. आता आपल्याला फेब्रुवारी महिन्यातली तारीख शोधायची आहे. मधला दिन जो आहे तो 8 मार्चला आहे. आता आपल्याला पाठीमागे तारीख शोधायची आहे. तर 8 मधून फेब्रुवारी महिन्याकडे, फेब्रुवारी महिना हा पाठीमागचा महिना आहे, त्यामुळे 8 मधून 7 दिवस वाचायचे तर 1 तारीख येणार आहे. म्हणजे आपल्याला 1 फेब्रुवारी भेटणार आहे. चल 1 मार्च इथे असं येणार आहे. 8 मार्च मध्ये 7 वजा केले तर 1 मार्च ही तारीख भेटणार आहे. आता हे 2016 साल लीप वर्ष आहे म्हणून त्यामध्ये फेब्रुवारीला 29 दिवस असतात. तर त्याप्रमाणे मग आता 29 वजा 7 करायचे, कारण आपल्याला पाठीमागची तारीख घ्यायची आहे. 29 वजा 7 केलं तर 22 येणार आहे. आता इथे बघा, इथे 29 वजा 7 केले तर 22 तारीख येते. पण 29 आणि 7 मध्ये किती दिवस पडतात तर ते 6 होतात, म्हणून आपल्याला 29 हा 1 दिवस मोजावा लागणार आहे. मग अशी कसं ती माहिती पाहिजे, पासून पर्यंत असा जर शब्द असेल तर आपल्याला तो पहिला आणि शेवटचा दिवस हा गणनेत धरायचा आहे. त्याचप्रमाणे इथे तो शेवटचा दिवस गणनेत धरला आहे, म्हणून आपल्याला 23 फेब्रुवारी ही तारीख येणार आहे. 23 फेब्रुवारी. तेवीस मधून पुन्हा जर 7 वजा केले तर मात्र आपल्याला तेव्हा 16 फेब्रुवारी ही तारीख येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुन्हा एकदा हा प्रश्न समजून सांगते. इथे बघा 2016 लीप वर्ष आहे, त्यामध्ये लीप वर्षात फेब्रुवारी मध्ये 29 दिवस असतात. तर महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला कोणत्या 2 तारखांना मंगळवार पडणार आहे ते शोधायचं आहे. तर 8 मध्ये आपल्याला पुढच्या महिन्यात जायचं आहे एप्रिलच्या, म्हणून 8 अधिक 7 केले म्हणजे पुढची तारीख येते 15 मार्च, त्याच्या पुढची तारीख येते 22 मार्च, त्याच्या पुढे 29 मार्च आणि त्याच्या पुढे मग हे 5 एप्रिल आणि 5 एप्रिलच्या पुढे 12 एप्रिल आणि 19 एप्रिल, म्हणजे 19 एप्रिलला तो वार येणार आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला फेब्रुवारीची तारीख काढावी लागणार आहे. मार्चचा एप्रिलचा पर्याय झालेला आहे, त्यामुळे फेब्रुवारीचा तर आपल्याला 7 दिवस पाठीमागच्या महिन्यात जायचे, म्हणून त्यामध्ये वजा करत गेलो तर आपल्याला शेवटचा पर्याय आपल्याला 16 फेब्रुवारी पण मंगळवारी येतो अशी ती तारीख आपल्याला इथे भेटेल. पहा मग आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. निकिता 24 ऑगस्ट रोजी शुक्रवारी शाळेत हजर झाली. ती 15 दिवस रजेवर होती, तर ती कोणत्या तारखेपासून व वाढी रजेवर होती? प्रश्न पुन्हा एकदा वाचते. निकिता 24 ऑगस्ट रोजी शुक्रवारी शाळेत हजर झाली आणि ती 15 दिवस रजेवर होती, तर ती कोणत्या तारखेपासून व वारी रजेवर होती? 24 तारखेला ती शाळेत हजर झाली म्हणजे 23 पर्यंत ती रजेवरच होती. 24 ला हजर झाली म्हणजे 23 ला पण रजा होती, 23 ला ती रजेवर होती. आता 23 पासून आपल्याला 15 दिवस ती रजेवर होती. 23 पासून 15 वजा करूया. हा आहे सुरुवातीचा दिवस.
ही शेवटची तारीख. आणि 15 दिवस रजेवर होते. तर आपल्याला मुलगा कोणत्या तारखेपासून रजेवर होती ते काढायचं. 13 मधून 23 मधून 15 वजा केले तर येतात आपल्याला 8. पण बघा इथे आपल्याला 23 तारीख ही सुद्धा गणनेत धरायची आहे. त्यामुळे 8 अधिक 1 म्हणजे तारीख येते 9 ऑगस्ट. कारण कधी 24 ऑगस्टच्या पाठी 15 होते तर आपल्याला 9 ऑगस्ट ही तारीख येते. आता इथे पहा 9 ऑगस्ट पण पर्यायामध्ये 2 दिलेले आहेत. एक आहे 9 ऑगस्ट बुधवार, एक आहे 9 ऑगस्ट गुरुवार. तर आपल्याला आता वाढीत वार देखील काढायचा आहे. तर 9 ऑगस्टचा वार काढावा लागणार आहे. तर इथे पहा 24 ऑगस्टचा शुक्रवार होता. तर 9 ऑगस्टचा कोणता वार असणार आहे? चोवीस ऑगस्ट शुक्रवार होता आणि ती 15 दिवस रजेवर होती. म्हणजे 14 दिवस म्हणजे 2 आठवडे. ती निकिता ही 15 दिवस रजेवर होती आणि 14 दिवस म्हणजे 2 आठवडे. 2 आठवड्यात तेच वार येणार आहे. म्हणजे 10 ऑगस्टचा जो वार आहे आपला तो शुक्रवारच असणार आहे. आणि आपल्याला जी तारीख भेटली आहे ती कोणत्या दिवसापासून रजेवर होती तर ती आहे 9 ऑगस्ट. तर 9 ऑगस्टचा वार हा गुरुवार असणार आहे. म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी 9 ऑगस्ट गुरुवार हे त्याचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न पुन्हा एकदा आपण समजून घेऊया. थोडासा कन्फ्युजिंग आहे. निकिता 24 ऑगस्ट मध्ये शुक्रवारी शाळेत हजर झाली, बरोबर. ती 15 दिवस रजेवर होती. तर आपल्याला कोणत्या तारखेपासून सुट्टीवर होती, रजेवर होती ती तारीख आणि तो वार काढायचा आहे. 24 ला हजर झाली म्हणजे ती 23 ला सुद्धा रजेवर होती. 23 मधून पाठी 15 दिवस. शेवटची तारीख ही 23 आहे आणि पाठी 15 दिवस काढले तर 8 येते. 8 ऑगस्ट. पण आपल्याला 23 तारीख सुद्धा गणनेत धरायची आहे. म्हणून 8 अधिक 1 म्हणजे 9 ऑगस्ट ही तारीख येते. 9 ऑगस्ट तारीख आल्यावर आता 9 ऑगस्टचा वार काढायचा आहे. आपल्याकडे ऑलरेडी 15 दिवस सुट्टी सांगली तिची रजा होती. तर 15 दिवसामध्ये 14 दिवस हे 2 आठवडे असतात. म्हणजे 2 आठवड्याला तोच वार येणार आहे शुक्रवार. मग आपण 2 आठवडे वजा केले तर आपल्याला 10 ऑगस्ट अशी तारीख येते आणि आपल्याला 9 ऑगस्टची तारीख काढायची आहे. त्याच्या अगोदरचा एक म्हणजे 9 ऑगस्ट गुरुवार. चला मग आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. हा 2 सप्टेंबर पासून बाहेर गावी गेलेला गणेश 25व्या दिवशी घरी आला तर तो किती तारखेला घरी आला? आता इथे पहा लगेच आपण काय करणार, प्रश्न वाचला की लगेच काय करतात विद्यार्थी, 2 सप्टेंबर. तर 2 सप्टेंबर पासून बाहेर गावी गेला आणि 25व्या दिवशी घरी आला. तर लगेच विद्यार्थी काय करतात, 2 अधिक 25. तर उत्तर येते 27 सप्टेंबर. तर आपण हा प्रश्न असे बारीक प्रश्न जे दिसतात खूप लहान पण त्याच्यामध्ये थोडेसे किचकट आहे, त्याला बारकाईने वाचावे लागते. 2 सप्टेंबर पासून 25व्या दिवशी घरी आले असं विचारलेलं. तर पहा जर आपण 1 सप्टेंबर पासून पाहिलं, 1 सप्टेंबर पासून पाहिलं तर 25वा दिवस म्हणजे 25 तारीख येणार आहे. 25 सप्टेंबर 25वा दिवस आणि 1 आणि 25 मध्ये किती दिवस राहतात तर 24 दिवस. 24 दिवस पडतात. त्याच्यामध्ये किती दिवस पडतात, 24 दिवस पडतात. तर आता इथे गणेश हा 2 सप्टेंबर पासून बाहेर गावी आहे. म्हणजे 2 सप्टेंबर पासून बाहेर गावी आहे आणि 25व्या दिवशी म्हणजे 25वा दिवस कधी पडणार आहे त्याचा 26 सप्टेंबरचा.
म्हणून पर्यायाने उत्तर हे आपलं 26 सप्टेंबर बरोबर आहे. जर असं झालं 2 अधिक 25 व 27 सप्टेंबर तारीख येते म्हणजे 26 दिवस होतात तर ते उत्तर चुकीचं ठरतं. पर्याय चुकतो आपण. 25व्या दिवशी विचारलंय. 1 सप्टेंबर पासून 25 तारखेपर्यंत म्हणजे 25 तारीख ही स्वतः 25वा दिवस येते. मग 2 सप्टेंबर पासून 26 सप्टेंबर ही आपली 25वा दिवस येतो. म्हणून 26 सप्टेंबर ही त्याची योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न. समीराचा जन्म 5 सप्टेंबर 2004 रोजी रविवारी झाला. तिचा वाढदिवस रविवारी येत असेल तर तिचे आई वडील तिला घेऊन शहराबाहेर सहलीसाठी जातात. समीराला 12 वर्ष पूर्ण होईपर्यंत ती वाढदिवसानिमित्त किती वेळा सहलीसाठी बाहेर गेली? प्रश्न याच्यामध्ये असा विचारलाय. समीराचा जन्म 5 सप्टेंबर जसं की आज 5 सप्टेंबर आहे शिक्षक दिन. तर तिचा जन्म शिक्षक दिनाच्या दिवशी 5 सप्टेंबर 2004 रोजी रविवारी झाला. 2004 हे आपलं लीप वर्ष आहे. तर जन्म कधी झालाय समीराचा? तिचा जन्म केव्हा झालाय? 5 सप्टेंबर 2004 ला. 2004 हे लीप वर्ष आहे. पुढे काय माहिती दिली आहे? तिचा वाढदिवस रविवारी येत असेल म्हणजे या तारखेला 5 सप्टेंबर 2004 ला रविवार. आता असेल तर तिचे आई वडील तिला घेऊन शहराबाहेर सहलीसाठी जातात. समीराला 12 वर्ष पूर्ण होईपर्यंत ती वाढदिवसानिमित्त किती वेळा सहलीसाठी जाते? म्हणजे पुन्हा जेव्हा तिचा वाढदिवस येतो आणि तो जर रविवारीच येत असेल, जसा तिचा जन्माचा वार रविवारच येत असेल, त्या तारखेला रविवारच येत असेल तर आई वडील तिला सहलीसाठी बाहेर घेऊन जातात. तर ती 12 वर्षाची होईपर्यंत आई वडिलांसोबत ती किती वेळा सहलीला जाणार आहे तर ते आपल्याला इथं शोधायचं. तर पहा मग 2004 मध्ये तिचा जन्म झालेला आहे. मग तिचा पहिला वाढदिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, इथे 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि 12. तर हे वर्ष असणार आहे 2005. इथे हे 2006, इथे 2007, 2008, 2009, 2010 ते 2011. आता इथे पहा, जसं प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येतो मग तसंच आपला वाढदिवसही आपल्या जन्माचा जो वार असतो तोही 6 किंवा 7 वर्षानंतर त्याच वाराला येतो. आता इथे आपल्याला याची वार काढायची आहे. 2005. आता इथे पहा 2004 हे लीप वर्ष आहे. त्यामुळे 2005 मध्ये जो तिचा वार आहे 5 सप्टेंबर ही जी तारीख आहे ती 2 दिवसांनी पुढे जाणार आहे. म्हणजे इथे रविवार आहे तर तिथे येणार आहे मंगळवार. 2006 ला बुधवार, 2007 ला गुरुवार, 2008 ला शुक्रवार. आता पहा 2008 पण आपलं लीप वर्ष आहे त्यामुळे त्याच्या पुढील वर्षी वार हा 2 दिवस पुढे जाणार आहे. म्हणजे इथे वाढ येणार आहे रविवार. मग तसंच इथे सोमवार, 2010 हे सोमवार, इथे मंगळवार, इथे बुधवार. पुन्हा 2012 हे आपलं लीप वर्ष आहे तर त्याप्रमाणे इथे वार 2 दिवस पुढे जाणार. म्हणजे इथे येणार आहे शुक्रवार. तसंच इथे शनिवार. रविवार आणि इथे सोमवार. तर पहा त्यामध्ये ती रविवार 2009 साली पण रविवार आलेला आहे
आणि 2015 सालीही रविवार आलेला आहे. म्हणजे तिचे 12 वाढदिवस होईपर्यंत, 12 वर्षाची होईपर्यंत ती 2दा सहलीला जाणार आहे. हा पहा पुढचा प्रश्न. 7 आठवड्याचे एकूण दिवस किती? एक आठवडा म्हणजे 7 दिवस. एक आठवडा म्हणजे 7 दिवस. तर 7 आठवड्यामध्ये किती? 7 गुणिले 7 म्हणजे बरोबर 49. तर 49 दिवस होतात 7 आठवडे म्हणजे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता हा प्रश्न पहा. 31 मार्च रोजी शनिवार असेल तर खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येईल? आता त्यांनी इथे सांगितलंय 31 मार्च रोजी शनिवार म्हणजे मार्च हा 31 दिवसांचा आहे. एकतीस दिवसांच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. तर आता आपल्याला 31 मार्च शनिवार सांगितलेला, मग आता आपल्याला 1 आणि 2, 3 तारखेचा वार काढावा लागणार आहे. हे 3 वार 5 वेळा येणार आहे. तर आता 31 मधून जर आपण पाठीमागे वजा करत गेलो किंवा तो जर तक्ता आपण लक्षात ठेवला तर हे उत्तर काढणं अगदी सोपं जाणार आहे. एकच्या पुढे 7 म्हणजे ती 8 होतात. 8च्या पुढे 7 म्हणजे 15, इथे 22 आणि इथे 29. त्याचप्रमाणे 2 मध्ये 7 9, इथे 16, इथे 23 आणि ते 30. त्याचप्रमाणे 10, 17, 24 आणि हे 31. हे 31 दिवसांच्या महिन्यांमध्ये ह्या तारखांना 5 वार पडतात. तर आता 31 मार्चला शनिवार आहे. 31 मार्चला इथे शनिवार आहे. म्हणजे 3 तारखेला पण शनिवारच असणार आहे. या रांगेतच आहे तो. मग इथे शनिवार असणार आहे. तर 2 तारखेला शुक्रवार असणार आहे आणि 1 तारखेला हा गुरुवार असणार आहे. तर याप्रमाणे कोणता वार 5 वेळा येईल? गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 3 वार 5 वेळा येणार आहे. तर कुठे तो पर्याय आपला? पर्याय क्रमांक 1 गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हा 8 ऑक्टोबर 13 दुसऱ्या शनिवारी सुट्टी असेल तर 4थ्या शनिवारी किती तारीख येईल? हा प्रश्न आपण काल पण सोडवला होता, पण त्यामध्ये तारीख एक वेगळी होती. सेम तसाच हा प्रश्न आहे. ऑक्टोबर 13 दुसरा शनिवार. आता 13 ऑक्टोबर हा दुसरा शनिवार आहे. तेरा ऑक्टोबर हा दुसरा शनिवार आहे. दुसरा शनिवार. तर आपल्याला 4थ्या शनिवारी कोणती तारीख येईल ते विचारलेलं आहे. म्हणजे 30ला शनिवार कधी येणार आहे? त्यामध्ये 7 दिवस मिळवणार आणि 4था शनिवार आणखी 7 दिवस म्हणजे 7 दिवस 2 आठवड्यानंतर म्हणजे पूर्ण 13 तारखेला आपण 14 दिवस मिळवले म्हणजे पूर्ण 2 आठवडे. तर आपल्याला 4थ्या शनिवारची तारीख येणार आहे. तर ती आहे 27 ऑक्टोबर. तर याप्रमाणे 27 ऑक्टोबर हे त्याचं योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 3 जानेवारी रोजी जर बुधवार असेल तर प्रजासत्ताक दिनी कोणत्या वारी येईल? आता इथे आपल्याला पहा त्यांनी काय माहिती दिली आहे.
3 जानेवारी 3 जानेवारी बुधवार आणि प्रजासत्ताक दिन, तर प्रजासत्ताक दिन कधी येणार आहे? 26 जानेवारी. म्हणजे दिवस टू दिवस गणना करायची आहे तर आपल्याला ते सूत्र वापरावं लागणार आहे. दिवस टू दिवस गणना करणे. तर दिवस टू दिवस गणना करण्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं? तर जी पहिली तारीख आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रजासत्ताक दिन ती वजा करावी लागते. प्रजासत्ताक दिन हा आपला 26 जानेवारी असतो आणि 3 जानेवारी तर किती दिवस येणार आहे? तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ते 3 जानेवारी. तर याच्यामध्ये एकूण दिवस किती पडतात? तर याच्यामध्ये एकूण दिवस पडतात 23. आपण इथे वजा केलेले आहोत कारण का आपल्याला पाठीमागची तारीख शोधायची आहे पुढची. तर 23 दिवस पडतात. 26 जानेवारी ते 3 जानेवारी ते एकूण 23 दिवस पडतात. आता ह्या 23 दिवसाला जर आपण 7 ने भाग दिलं तर उत्तर येणार आहे 7-20. 2 म्हणजे वार जो आहे तो 2 दिवस वार पुढे जाणार आहे. बुधवारच्या 2 दिवस वार पुढे म्हणजे शुक्रवार. पुन्हा एकदा आपण पाहूया प्रश्न. 3 जानेवारीला बुधवार असेल तर प्रजासत्ताक दिन कोणता वार? प्रजासत्ताक दिन हा त्याच महिन्यात 26 जानेवारीला असतो. म्हणून 26 जानेवारी ते 3 जानेवारी एकूण किती दिवस होतात? दिवस टू दिवस गणना करायची आहे. 26 जानेवारी ते 3 जानेवारी एकूण 23 दिवस होतात. तर ते एकूण दिवस आलेले त्याला भागिले 7 करायचं. भागाकार केल्यावरती बाकी शिल्लक 2 राहतात. म्हणजे वार हा आपला 2 दिवस पुढे जाणार. तर त्याचं उत्तर आहे शुक्रवार. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र दिन रविवारी असल्यास 23 मे रोजी कोणता वार येईल? महाराष्ट्र दिन रविवारी असल्यास 23 मे रोजी कोणता वार येईल? महाराष्ट्र दिन कधी असतो? कालही आपण असंच एक महाराष्ट्र दिनाचं उदाहरण पाहिलं होतं. ह्या दिनाच्या दिनविशेषच्या तारखा आपल्याला माहित असतात, अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारचा प्रश्न जर परीक्षेत आला तर हा महाराष्ट्र दिन कधी होता तर तो आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यासाठी तो तक्ता आणि त्या तक्त्यातले दिनविशेष हे आपले पाठांतर पाहिजे. महाराष्ट्र दिन हा 1 मेला आहे. 1 मेला असतो. तर त्या दिवशी वार कोणता आहे? रवी. 23 मे रोजी म्हणजे 23 मेला कोणता वार असणार आहे? जसं हा प्रश्न याच्या आधीचा जो प्रश्न सोडवला प्रजासत्ताक दिन एकाच महिन्यातल्या त्या 2 तारखा होत्या म्हणजे दिवस टू दिवस गणना करायची होती. त्याचप्रमाणे 1 मे आणि 23 मे या दोन्ही पण मे महिन्यातल्याच तारखा आहेत. तर इथेही आपण तेच सूत्र वापरायचं, दिवस टू दिवस गणना करणार. तर आता आपण एकूण दिवस काढायचे. 1 मे ते 23 मे एकूण दिवस किती? 23 + 1 म्हणजे 22 दिवस. आता हे एकूण दिवस जे आलेले आहे 22 त्याला भागिले 7 करायचं. तर आपले एक बाकी राहते म्हणजे वार हा 1 दिवसाने पुढे जाणार आहे. महाराष्ट्र दिन रविवारी तर 23 मे आपला 1 वार पुढे म्हणजे सोमवार. आपलं उत्तर येत आहे सोमवार. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न. 2005 ची सुरुवात जर शनिवारी झाली असेल तर 2006 सुरुवात कोणत्या वाराने होईल? आपण काल माहिती पाहिली होती. सुरुवात म्हणजे त्या वर्षाची पहिली तारीख. तर त्या वर्षाची पहिली तारीख म्हणजे 1 जानेवारी. 1 जानेवारी 2005 तर याची सुरुवात शनिवारी होती. हा कोणता वार होता आपला? शनिवार. तर
2006 ची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी 2006 ची त्याची वार कोणता असणार आहे? तर कालच्या माहितीप्रमाणे जर साधारण वर्ष असेल तर त्यामध्ये वार हा 1 दिवस पुढे जातो. तर इथं शनिवार आहे तर ही तारीख आपल्याला रविवारी असणार आहे. कारण साधारण वर्षात 1 जानेवारी आणि 31 डिसेंबरचा वार हा सारखाच असतो. म्हणून 1 जानेवारी 2005 शनिवार म्हणजे 31 डिसेंबर 2005 ही वार काय असणार आहे? शनिवार. मग त्याच्या पुढची तारीख 1 जानेवारी 2006 ही रविवार असणार आहे. तर त्याप्रमाणे पर्याय क्रमांक 3 आपलं हे त्याचं योग्य उत्तर. तसाच प्रश्न आहे, जानेवारी 2018 ची सुरुवात जर सोमवारी झाली असेल तर जानेवारी 2016 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली होती असं विचारलं. इथे पहा, पाठीमागच्या प्रश्नामध्ये मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला पुढच्या सालातलं विचारलं होतं. याच्यामध्ये 2018 साल दिलेलं आहे, त्याची सुरुवात दिलेली आहे सोमवारी आणि 2016 ची सुरुवात विचारलेली आहे. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की 2016 हे आपलं लीप वर्ष आहे. तर पहा मग आता हा प्रश्न आपण कसा सोडवायचा? 1 जानेवारी 2018 सोमवार. 1 जानेवारी 2017. आता आपल्याला पाठीमागच्या वर्षात जायचं आहे म्हणजे वार पण आपला 1 दिवस पाठी जाणार आहे. कारण ना हेही साधारण वर्ष आहे आणि हेही साधारण वर्ष आहे. त्यामुळे इथे वार 1 दिवस पाठी जाणार म्हणजे तो येणार आहे रविवार. बरोबर. तसंच आता 1 जानेवारी 2016. आता इथे पहा, 2016 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षातून त्याच्या पुढच्या वर्षी जेव्हा जातात तेव्हा वार हा 2 दिवस पुढे जातो. म्हणजे इथे जो वार आहे त्याच्या वार 2 दिवस पुढे आहे. आता आपल्याला पाठी यायचे म्हणजे 2 दिवस मागे यावा लागणार आहे. तर रविवारचा 2 दिवस मागे म्हणजे शुक्रवार. तर इथं पर्याय क्रमांक 4 शुक्रवार हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुन्हा एकदा पहा, 1 जानेवारी 2018 ला सोमवार आहे, हे साधारण वर्ष आहे. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2017 ला रविवार आहे. आणि साधारण वर्षामध्ये वार जो आहे तो 1 दिवस पाठी जातो. पण लीप वर्षामध्ये आपण पाठीमागे चाललो आहोत म्हणून 2 वर्ष मागे म्हणतात, 2 दिवस मागे म्हणतात. म्हणजे लीप वर्षामध्ये 1 जानेवारीची सुरुवात ही शुक्रवारी झालेली आहे. जानेवारी महिन्यातील 6 तारखेला जर शनिवार असेल तर त्या महिन्यातील शेवटच्या शनिवारी किती तारीख असेल? जानेवारी महिन्यातील 6 तारखेला जर शनिवार असेल म्हणजे 6 जानेवारीला शनिवार आहे. तर त्या महिन्यातील शेवटच्या शनिवारी किती तारीख येणार? शेवटचा शनिवार म्हणजे आता आपल्याला 7 दिवसानंतर शनिवार हा तोच वार येणार आहे. एका आठवड्यानंतर तोच वार येईल. त्यामध्ये 6 मध्ये जर 7 मिळवले तर आपल्याला इथं 13 जानेवारी ही तारीख येणार आहे आणि तेव्हाही शनिवारच असणार आहे. त्याचप्रमाणे 13 मध्ये जर पुन्हा 7 मिळवले तर इथे येणार आहेत 20 जानेवारी ही तारीख पण शनिवारच असणार आहे. पुन्हा आता पर्यायामध्ये 20 जानेवारी पण आहे, 27 पण आहे. तर आपल्याला जर हा पर्याय आला 20 जानेवारी तर लगेच त्याला हे पर्याय तो पर्याय निवडायचा नाहीये. कारण 20 जानेवारीच्या पुढची ही तारीख आपल्याला
तपासून पाहावं लागणार आहे की त्या तारखेलाही शनिवार येतोय की नाही, ती तारीख तिथे येते की नाही. तर 20 मध्ये 7 मिळवले तर आपल्याला 27 जानेवारी येणार आहे. आणि जानेवारी हा 31 दिवसांचा आहे, त्यामुळे आता फक्त 3च दिवस इथे शिल्लक राहतात. म्हणजे 6 जानेवारी हा पहिला शनिवार, 13 जानेवारी हा दुसरा शनिवार, 20 जानेवारी हा तिसरा शनिवार आणि 27 जानेवारी हा चौथा शनिवार. जानेवारी मध्ये 3च दिवस शिल्लक राहिले, 4च दिवस शिल्लक राहिलेले, 31 दिवसांचा महिना आहे. म्हणून आता यासाठी जानेवारी महिन्यातला हा शेवटचा शनिवार ठरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 27 हे त्याचं योग्य उत्तर आहे, पहिलं ना. बालदिन बुधवारी असेल तर टिळक पुण्यतिथी कोणत्या वारी येईल? तर आता बालदिन याला आपण कालही असाच एक प्रश्न होता. बालदिन हा 14 नोव्हेंबरला असतो. त्याचप्रमाणे टिळक पुण्यतिथी ही आपली ऑगस्ट महिन्याला असेल, 8 ऑगस्टला असेल. तर आपल्याला हे नोव्हेंबर पासून ऑगस्ट पर्यंत पुन्हा तेवढे दिवस आपल्याला इथे काय करावं लागणार, कॅल्क्युलेट करावे लागणार. पण काल तुम्हाला एक क्लुप्ती सांगितली होती, जसं की टिळक आणि अण्णा शिक्षक झाले आणि बालकांना स्वातंत्र्य दिले. म्हणजे टिळक पुण्यतिथी आणि बालदिन हे ह्या ज्या तारखा आहेत त्या एकाच वाराला असणार आहे. बालदिन बुधवारी असणार आहे, त्यामुळे टिळक पुण्यतिथी सुद्धा बुधवारी असणार आहे. त्याप्रमाणे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र दिन मंगळवारी असेल तर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी कोणता वार येईल? हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न पण आपल्याला त्या कालच्या स्थितीवरती आहे. काल सांगितलं होतं महाराष्ट्रात गांधी, नाताळात शाहू आणि पर्यावरणात मराठा. या क्लुप्तीप्रमाणे ती जर क्लुप्ती आपण लक्षात ठेवली तर ह्या दिनांचे, ह्या तारखांचे वार आपल्याला काढत बसायची गरज लागणार नाही. महाराष्ट्र दिन मंगळवार तर गांधी जयंतीच्या दिवशी कोणता वार असं विचारलं तर महाराष्ट्र दिन हा मे महिन्यामध्ये पडतो आणि गांधी जयंती ही 2 ऑक्टोबरला असते. म्हणजे मे पासून ऑक्टोबर पर्यंत पुन्हा 1 दिवस काढायचे, त्याला भागिले 7 करावे लागणार आहे. पण जर आपण ती क्लुप्ती आणि याच्या तारखा व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर आपल्याला हा प्रश्न सोडवणं अगदी सोपं जाणार आहे. महाराष्ट्रात गांधी, नाताळात शाहू. महाराष्ट्रात गांधी, नाताळात शाहू. आणि पर्यावरणात मराठा. काय ही क्लुप्ती दिली होती तर त्याचप्रमाणे बघा, महाराष्ट्र दिन, गांधी जयंती म्हणजे महाराष्ट्र दिन आणि गांधी जयंती या दोन्ही तारखांची, या दोन्ही दिनांची वार जो आहे तो सारखाच असणार आहे. म्हणजे गांधी जयंती आपल्याला मंगळवार येणार आहे. अजून एक प्रश्न, साधा सोपा प्रश्न. कालच्याच माहिती जी सांगितली होती, आपण वाचली होती, त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. सौर वर्षाच्या कोणत्या महिन्याचे 30-31 दिवस असतात? तिथं हा पर्याय असा आहे. पहिला पर्याय चैत्र, वैशाख, मार्गशीर्ष आणि इथे आषाढ असा. तर सौर वर्षामध्ये म्हणजे आपले जे भारतीय वर्ष आहे चैत्र, वैशाख, तर त्या वर्षाची सुरुवात चैत्र या महिन्यापासून होते. गुढी पाडवा सण असतो म्हणजे आपल्याला नूतन वर्षाची सुरुवात होते. तर नूतन वर्षाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चैत्र या महिन्यात 30 आणि 31 दिवसांचा दिवस असतात, 30 किंवा 31. आणि त्याप्रमाणे पुढचे क्रमाने 30 असतात आणि राहिलेले बाकीचे 5 ते 31 चे असतात. तर आजच्या तासिकेमध्ये आपण भरपूर कालची तासिका आणि आजची तासिका या दोन्ही तासिका आपण आपला बुद्धिमत्ता चाचणी
याच्यामधील मूळ प्रश्न त्यामधील दिनदर्शिका हा उपघटक घेतलेला होता आणि कालही काही माहिती पाहिली होती, बरेचसे प्रश्न आपण सरावाला केले होते, त्याचप्रमाणे आजही त्या काही माहितीची आपण उजळणी घेतलेली आहे आणि बरेचसे प्रश्नांचा आपण सराव केलेला आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या क्लुप्त्या, त्याचे सूत्र, ही बेसिक माहिती आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे किंवा जपून ठेवायची आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये हे प्रश्न जेव्हा येतील तर सोडवणं खूप सहज, एकदम कमी वेळात आपण तो प्रश्न सोडवू शकतो. तर दोन्ही तासिकेला सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि थँक्यू. मित्रांना त्यांच्या स्कॉलरशिपच्या सराव परीक्षेसाठी आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.